मंचर येथील निगुडवाडी फाटा येथे इको व दोन दुचाकीचा विचित्र अपघात होऊन अपघातामध्ये एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मंचर गोडेगाव रस्त्यावर निगुडवाडी फाट्याजवळ चिंचमोरमाळा येथे इको गाडी व दोन दुचाकीचे झालेल्या विचित्र अपघातात लांडीवाडी तालुका आंबेगाव येथील शिक्षक अजय मनोहर आढळराव पाटील वय 32 यांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या दुचाकीवरील निरगुडसर येथील तरुण प्रतीक संतोष कोरके वय 22 हा जखमी झाला. अपघातात कारणीभूत ठरल्याप्रकरणी इको चालक लालचंद दुर्गाप्रसाद गुप्ता राहणार गोडेगाव तालुका आंबेगाव यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश तानाजी आढळराव पाटील यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी अविनाश आढळराव पाटील त्यांचा भाऊ अजय आढळराव हा त्यांच्या जवळील पल्सर मोटरसायकल घेऊन सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान मंचरवरून त्याची पत्नी व मुलगी यांना मुळेवाडी येथील न्यू ऑक्सफर्ड स्कूल येथे सोडून घोडेगावच्या बाजूने जात असताना त्याचवेळी घोडेगाव येथील लालचंद दुर्गाप्रसाद गुप्ता त्यांच्याजवळील इको गाडी भरधाव वेगाने घेऊन जात असताना त्याने अजय आढळराव पाटील यांच्या दुचाकीला धक्का दिल्याने अजय आढळराव पाटील हा दुसऱ्या प्रतीक कोरके यांच्या दुचाकीला जाऊन धडकला व डांबरी रस्त्यावर पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर प्रतीक कोरके हा तरुण जखमी झाला. अपघाताला कारणीभूत असलेल्या इको चालक यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.